उकडलेला बटाटा आणि बीट वापरून तुम्ही सुद्धा हा पदार्थ एकदा नक्की बनवून बघा। चवीला खूप छान लागतो आणि शिवाय हेल्दी सुद्धा आहे। तर त्यासाठी काय करायचं, बीट स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून छोटे तुकडे तयार करून घ्यायचे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हिरवी मिरची, आलं, लसूण टाकून पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं। त्यानंतर एका ताटामध्ये काढून उकडून किसलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, धनेपूड, हळद, पांढरे तीळ, कसुरी मेथी, 2 चमचे दही, चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ आणि थोडं गव्हाचं पीठ टाकत पाणी न घालता घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। व्यवस्थित पीठ मळून झालं की वरून थोडंसं तेल लावायचं आणि छान असं एकजीव पीठ तयार करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला जेवढा पराठा लाटायचा आहे ना तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा, थोडंसं पराठा लाटून घ्यायचा, वरून थोडंसं तेल लावायचं, पीठ भुरभुरायचं आणि चपाती बनवतो ना त्यापेक्षा थोडासा जाडसर पराठा लाटून घ्यायचा। तवा छान गरम झाला की दोन्ही बाजूंनी तूप तेल लावून खमंग खरपूस पराठा भाजून घ्यायचा। चवीला अप्रतिम लागतो, अगदी मऊ लुसलुशीत होतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।